महाराष्ट्रातील तमाम सरकारचे जावई होऊ इच्छिणारे, सरकारच्या सुना होऊ इच्छिणाऱ्या तमाम सहकारी मित्र मैत्रिणींचं मी प्रदीप बोधले मनापासून स्वागत करतो. आगामी पोलीस भरती 17,200, त्याच पद्धतीने जवळजवळ 2,000 प्लस तलाठी भरती, त्याच पद्धतीने TCS IBPS कडून घेतली जाणारी प्रत्येक परीक्षा, त्यासाठी जी काय मराठी व्याकरण व शब्दसंग्रह अत्यंत महत्वाचे असणारे असे प्रश्न घेऊन तुमच्या समोर रोजच्या सारखा उभा आहे. पिक्चर टाईप आजचं सेशन चालू करतोय. आजच्या सेशन मध्ये असणारा पहिला प्रश्न, जेवताना कधी बोलू नये. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. क्रियापद आहे, क्रियाविशेषण आहे, शब्दयोगी आहे, विशेषण आहे. पटकन, वेळ कमी आहे, फास्ट. चला पटा 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 पटा. आज कोणाचंही नाव घेणार नाही, आज कोणाचंही स्वागत वगैरे करणार नाही. तुम्ही आलात हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. चला पटकन. चला, विशेषण कवाच असणार नाही. का असणार नाही? विशेषण म्हणजे सर त्यांनी वाक्यात यायचंय, नामाबद्दल बोलायचंय, नामाबद्दल माहिती सांगायची. घोडा नाम आहे, कसलाय घोडा? काळा आहे. म्हणजे सर विशेषण च्या पुढे नामच असणार आहे आणि त्याने त्या नामाबद्दल बोलला पाहिजे. हाय का तसलं? जेवताना तुझा विषय कट आहे. शब्दयोगी म्हणण्यासाठी त्यांनी शब्दाला जोडून यावं लागेल ना, बरोबर का नाही? त्यांनी कसं यावं लागेल? शब्दाला जोडून. म्हणजे समजा घर आहे, घर, बरोबर? शब्द कोण आहे? घर. तुम्ही काय म्हणायचंय? वर चिटकवा सर, वर. घर या शब्दाला वर हा शब्द जोडा आणि मग तुम्ही म्हणत असता सर घरावर. हाय का तसलं? नाही. म्हणजे तुझा बी पिक्चर कट आहे, बरोबर? क्रियापद म्हणण्यासाठी त्यांनी कुठं यायला पाहिजे होतं? वाक्याच्या शेवटी, टिपक्यापाशी, बरोबर? म्हणजे क्रिया सांगून त्यांनी वाक्याचा अर्थ पूर्ण करायला पाहिजे होता. बाबू घरात जेवला. आता ठीक होतं. ही तसंच दाखवतोय का? ही क्रिया दाखवतोय, वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाही म्हणून तो क्रियापद नाही. राहतोय कोण? क्रिया विशेषण. बघा बरं, क्रिया कशाची वाक्यात? बोलण्याची, जेवण्याची नाही, बोलण्याची. कधी? जेवताना. कधी बोलायचं नाही? जेवताना बोलायचं नाही. आणि म्हणून हा शब्द क्रिया विशेषण आहे. अजून एक गोष्ट सांगू का? अजून एक गोष्ट. चला, पिक्चर टाईप तुमच्या माहिती करता, गावाच्या माहिती करता नादच कार्यक्रम असतो. कोणताही क्रियावाचक शब्द घ्या. काय म्हणायला लागलेत बोधले सर? कोणताही क्रियावाचक शब्द घ्यायचे आणि त्या क्रियावाचक शब्दाला तुम्ही ताना हा प्रत्यय लावायचा. तो जगात दुसरं काहीच काम करणार नाही. खाताना, प्याताना, बसताना, उठताना, जाताना, येताना. क्रिया विशेषण. चला, अपेक्षा करतो समजला असेल. चला रे पटकन पुढे. 11वा गुरु होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. चला पटापटा पटापटा पटापटा. 11वा गुरु होणे. आपण काही युट्यूबर नाहीत, बरं का? बोधले सर प्युअर हाडाचा शिक्षक आहे. पोटा पाण्यासाठी लेक्चर सुरू केलेला आपला कार्यक्रम नाहीये. त्याच्यामुळं आपले प्रश्न हे अतिशय क्वालिटीचे असतात. जमलं हे प्रश्न नोट डाऊन करून घेत चला. नाही जिथनं मेसेज करताय तिथं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हे जी PDF तिथं भेटते, झेरॉक्स काढून घ्या. बेस्ट वे. हाताने लिहिलेलं कवा बी चांगलं राहील. चला, 11वा गुरु होणे. काय उत्तर आहे? जीव घाबरा होणे, भाग्य उजळणे, अतिशय तापट स्वभाव, दुर्दैव ओढवणे, व्यवस्थित व्यवस्थित. 11वा गुरु होणे. पटकन सांगायचंय. 11वा गुरु बृहस्पती. व्यवस्थित उत्तर द्यायचंय. चला, जीव घाबरा होणे नाही, ह्याला म्हणायचं अमृत कळा टोचणे. अमृत काळा सोसणेचा अर्थ आहे जीव घाबरा होणे. तिथं म्हणजे आनंद किंवा वेदना असला शॉट नाही. 11वा अमृत काळा म्हणजे जीव घाबरा होत असतो. भाग्य उजळणे योग्य उत्तर आहे. पोरांनो, 11वा गुरु होणे हा शब्द आहे, बरं का? होणे.
तापट स्वभाव नुसता 11वा गुरु म्हणा, तो तापट स्वभाव आहे. चुकून सुद्धा तापट स्वभाव लिहू नका. 11वा गुरु होणे म्हटलं की गपचूप म्हणायचं भाग्य उजळणे, पर्याय क्रमांक 2. म्हणून तर तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं IMP का, तुम्हाला मला माहित होतं तुम्ही पटकन जाणार. अतिशय तापट स्वभाव. 11वा गुरु असणे असा कार्यक्रम जर असेल, 11वा गुरु असणे हा शब्द प्रयोग जर असेल तर लक्षात ठेवा तुमचं हे उत्तर ग्राह्य धरलं जाईल. अतिशय तापट स्वभाव कधी असणे, आणि 11वा गुरु होणे म्हणजे भाग्य उजळणं, पर्याय क्रमांक 2. समजलं? प्रश्न क्वालिटीचा वाटत असेल कृपया 1 लाईक बनता है. लेक्चरची लिंक कृपया करून अतिशय जबरदस्त प्रश्न प्रामाणिकपणे उचलले, कॉपी केले, आणले असलं करत नाही. अतिशय सुंदर सुंदर प्रश्न तुमच्या समोर घेऊन येतोय. मग मी इतकं जर प्रामाणिकपणे देत असेल तर तुम्ही सुद्धा काय का नाही, तुम्ही सुद्धा जागलं पाहिजे का नाही. तुम्ही सुद्धा चालू लेक्चरची लिंक तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर केली पाहिजे, करावी ही नम्र विनंती आहे. गाडी पटकन पुढे घेऊन जातोय. चला पुढे. कांगावा करणे या शब्दाचा, या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. काय म्हणतोय? कांगावा करणे, खूप आरडाओरडा करणे, आपल्यावर अन्याय झाला याचे आरडाओरडा करून सांगणे, कटकट करणे, अन्याय करणे. पटकन उत्तर द्यायचंय. कांगावा करणे. आणि उत्तर देत असताना खाली हा नंबर आहे, हा बोधले सरांचा आहे. कृपया करून तुमच्या मोबाईल मध्ये हा नंबर सेव्ह करून ठेवा. कारण जर तुम्हाला तलाठी भरती संपूर्ण अभ्यासक्रमची बॅच लावायची असेल, कालावधी 6 महिने, 2,500 रुपये फी आहे. मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, पिक्चर टाईप. सगळे लेक्चर्स युट्यूबला आता आहेत. गणित बुद्धिमत्तेचे आहेत, मराठी व्याकरणचे आहेत, इंग्लिशचे पडायला लागलेत युट्यूबला, सामान्य ज्ञानचे युट्यूबला आपले लेक्चर्स पडतात. बघा, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. त्याच पद्धतीनं पोलीस भरती आयला असं झालंय बहुतेक. पोलीस भरतीची मराठी, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान 3 विषय घेऊन, म्हणजे हे मराठी, गणित बुद्धिमत्ता हे संपूर्ण अभ्यासक्रम 5 महिने व्हॅलिडिटी, फक्त 1,000 रुपये फक्त. पण तुझा निकाल हा, तुझा निकाल भपकेबाजपणा नाही, कुठलं खोटं नाही, चेक करा 1000 बऱ्या, मग बॅच घ्या म्हणतोय. ठीक आहे, पण घ्या. बघा, कांगावा करणे काय करायचं माहितीये का? आपण आता समजा आपण आपला बारका भाऊ आहे, आपणच फक्त दिशेने त्याला वाजवायचं ना, आपणच अयो मारले मारले मारले, आता आपणच मारलंय त्याला. आणि कालवा कोण करतोय? आपणच करायला लागला, मला मारलं हेनी मारलं. ह्याला म्हणायचं कांगावा करणे. आपल्यावर विनाकारण अन्याय झालाय असा, बरोबर का नाही, खोटं आरडाओरडा करून सांगणे. आपल्यावर अन्याय झाला असे आरडाओरडा करून सांगणे. खूप आरडाओरडा होत नाही, कटकट होत नाही, अन्याय करणे होत नाही. पुढचा प्रश्न. चला, गमखाने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. रुसून बसणे, धीर धरणे, शोक करणे, ईर्ष्या करणे. पटकन. गमखाने, फास्ट. गमखाने म्हणजे काय? त्याच पद्धतीनं जर तुम्ही इथं तिथं कुठंही बॅचेस लावलेल्या असतील आणि फक्त मराठी व्याकरणाची बॅच लावायची असेल, अतिशय दर्जेदार मराठी व्याकरणाची बॅच उपलब्ध आहे. एमपीसी साठी आहे, पोलीस भरतीसाठी आहे, TCS IBPS साठी आहे. फक्त आणि फक्त 999 रुपयात आहे. 3 महिने व्हॅलिडिटी, अनलिमिटेड व्ह्यूज, जवळजवळ 40 तर लेक्चर्स फक्त शब्दार्थावर आहेत. व्याकरणावर जवळजवळ 85+ लेक्चर्स आहेत. PYQ सगळं आहे. PDF नोट्स भेटतात. बॅच कशी जॉईन करायची ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. नाही सांगतो, आणि आणखीन एक सांगतो, सर बॅच परवडत नाही. परवडती बाबा, थोडं थांब, फक्त थोडं थांबा. मी अजून सांगायला लागलोय, अतिशय सुंदर ऑफर देतो. लेक्चर शेवटपर्यंत बघत राहा. अतिशय जबरदस्त ऑफर देणार तुम्हाला. आणि चला बरं पटकन. गमखाने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ, रुसून बसणे असं वाटतंय, गम खातोय नाही. ईर्ष्या, मग शोक करणे म्हणजे काय? दुःख करणे. त्याने मला सोडलं, ती मला सोडून गेली. गमखानेचा अर्थ असतो पोरांनो धीर धरणे. गमखानेचा अर्थ काय आहे?
धीर धरणे. चला पटकन जाता जाता आधी सांगतो रे बाबांनो, हो का, नीटनेटकं बघा पोरांनो. अजून सांगतोय खूप सुंदर असे तुम्हाला अतिशय जबरदस्त ऑफर देणार आहे, अतिशय जबरदस्त. त्यासाठी काय करा माहितीये का, गुगल प्ले स्टोअरला बेस्ट वे एक तर, हो का, ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला ऑटोमॅटिक ऍप्लिकेशनची लिंक, बॅचेसच्या लिंक, कोर्सेसच्या लिंक येतील. ऍप्लिकेशनच्या लिंकवरनं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा गुगल प्ले स्टोअरला PRADIP प्रदीप बोधले हे नाव, प्रदीप बोधले हे नाव टाईप करा. प्रदीप बोधले हे नाव टाईप केल्यानंतर ह्या बॅनरचे सेम टू सेम 2 ऍप्लिकेशन तुमच्या समोर येतील. आणि मग हे 2 ऍप्लिकेशन तुमच्या समोर आल्यानंतर ज्या ऍप्लिकेशनची साईज जास्त आहे, म्हणजे अशा पद्धतीनं 36-37 MB दिसेल, किंवा जे ऍप्लिकेशन जास्त विद्यार्थ्यांनी डाउनलोड केले ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. लय फायद्यात राहताल. लय जबरदस्त ऑफर देणार आहे तुम्हाला, जबरदस्त. आणि ती ऑफर बघण्यासाठी शेवटपासून लेक्चर करावं लागेल. मी म्हणतोय काय तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल असली जबरदस्त ऑफर देतो तुम्हाला. चला बरं पटकन पुढे, चला चला चला. हा, पुढचा कार्यक्रम. उस्वन या कादंबरीचे लेखक कोण आहेत? देवीदास सौदागर, अशोक केळकर, शंकर पाटील, महेंद्र कदम. मस्त द्या, मस्त मस्त मस्त. हा, व्यवस्थित द्या. उस्वन. चला, काय कमेंट्स आहेत का बघू द्या नीटनेटकं. कमेंट्स आज वाचणार नाही कुणाच्याही कमेंट्स आज खरंच वाचणार नाही. गँग हुशार आहे. चला पटकन. उस्वन, देवीदास सौदागर, अशोक केळकर, शंकर पाटील, महेंद्र कदम. पोरांनो नीट काय का, महेंद्र कदम म्हणायचं नाही. महेंद्र कदम यांची कादंबरी आहे धूळ पावलं. महेंद्र कदम आता सध्याला मराठीमध्ये अतिशय सुंदर असं बरं का लेखन. महेंद्र कदम खूप मोठं नाव आहे. धूळ पावलं, आगळ, तनस ह्या कादंबऱ्या महेंद्र कदम सरांच्या आहेत. पिक्चर टाईप अतिशय खूप सुंदर असं महत्वाचं, म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. शंकर पाटील यांची कादंबरी टार फुला. कादंबरीचं नाव काय? टार फुला. पाटलाची चंची, आभाळ, ऊन हे कथा आहे त्यांच्या. शंकर पाटील अतिशय बरं का ग्रामीण साहित्य शंकर पाटलांचं. अशोक केळकर आणि देवीदास सौदागर दोघं सुद्धा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित व्यक्तिमत्व, सन्मानित साहित्यिक आहेत. 2000 माझ्या हिशोबाने 24चा साहित्य अकादमी पुरस्कार अशोक केळकर सरांना मिळाला होता. आणि उस्वन ही कादंबरी देवीदास सौदागर यांची आहे. माझ्या हिशोबाने 2025च्या साहित्य अकादमी किंवा 23-24 असं होऊ शकतोय बरं का पोरांनो आकडा. पण लक्षात ठेवा, उस्वन ही कादंबरी देवीदास सौदागर सरांची आहे. अतिशय सुंदर. कधी जमली तर वाचा पटकन पुढे. भुजंग प्रायात या अक्षरगण वृत्तात किती अक्षरे असतात? IMP पोलीस भरतीवाली तुमच्यासाठी तर या जिथे प्रश्न पडला पाहिजे बरं का. 12 असतात, 14 असतात, 15 असतात, 19 असतात. व्यवस्थित. हा, पटकन 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 पटकन. भुजंग प्रयात. चला, भुजंग प्रयात या अक्षरगण वृत्तात पहिल्यांदा तर लक्षात ठेवायचं, हे आमच्याकडं मात्रा वृत्त, अक्षरगण वृत्त 2 प्रकार आहेत. त्यातलं भुजंग प्रयात हे कसले अक्षरगण वृत्त आहे. पिक्चर टाईप उत्तर पाहिजे बरं का, पिक्चर टाईप. भुजंग प्रयात ह्या अक्षरगण वृत्तात अक्षर मोजून 12 असतात पोरांनो. 19, 14 कुणाकडे? 14 अक्षर असणार अक्षरगण वृत्त म्हणजे वसंत तिलका. 19 शार्दूल विक्रेडित. त्याला 19 अक्षर असतात. आणि माझ्या हिशोबाने 15 अक्षरांचं, माझ्या हिशोबाने, आय एम नॉट कन्फर्म, डेफिनेटली सांगू शकत नाही, घरी गेल्यावर चेक करा. मंदाक्रांता ह्या अक्षरगण वृत्तामध्ये 15 अक्षर असतात. तरी सुद्धा ह्याच्या बाबतीमध्ये मीच सांगतो, स्वतः घरी चेक करा कृपया करून. चला पुढचा प्रश्न फास्ट.
दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोरे या अभंगाचे रचनाकार संत तुकाराम आहेत, संत नामदेव आहेत, संत जनाबाई आहेत, संत निर्मळ आहेत. दरीला पंढरीचा चोर. चला असं बी करा नाहीतर तुमचा कार्यक्रम सय्यार. ह्याच्याकडे बी या. संत रचना अभंग वगैरे जे आहेत त्यांचं रचनाकार ह्याच्यावर एक प्रश्न परीक्षेत पडणार. व्यवस्थित उत्तर द्या. पुन्हा सांगतोय ऑफर ऑफर ऑफर. स्वप्नात सुद्धा ऐकली नव्हती अशी किमान मराठी व्याकरणाच्या संदर्भातली तरी ऑफर अतिशय सुंदर. त्यासाठीच पुन्हा म्हणतोय शेवटच्या क्षणापर्यंत लेक्चरला थांबायचं. असं करायचं नाही. रेकॉर्डेड म्हणजे लाईव्ह जे नाहीत रेकॉर्ड बघणाऱ्यांनी शेवट म्हणतोय ना घे आधी शेवट. मग आधी मध्ये सांगणार आहे. चला उत्तर द्या. दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. त्या अभंगाचे रचनाकार आहे त्या संत जनाबाई. मग तुकाराम महाराजांचे अभंग, संत नामदेवांच्या रचना, संत निर्मळांच्या रचना ह्या काढून ठेवा बरं का. चला पटकन पुढचा प्रश्न. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. बर. पक्षी अंगणात दाणे टिपतात. आता हा श्रावणीने नवीन पैठणी आणली. ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली. काहीतरी गोंधळ व्हायला लागलेला दिसतोय. बर. चला व्यवस्थित उत्तर द्या. सुंदर प्रश्न आहे, सुंदर प्रश्न आहे. मास्तर सुद्धा कन्फ्युज होतोय म्हणजे प्रश्न चांगलाच असणार आहे. तुम्हाला काय विचारायचंय, काय बघायचं आहे? पहिल्यांदा तर कर्तरी प्रयोग बघायचा आहे. त्यामध्ये असा कर्तरी प्रयोग बघायचा आहे ज्याच्यामध्ये काय नसलं पाहिजे, कर्म नसलं पाहिजे. बघा बरं. डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. पक्षी अंगणात दाणे टिपतात. श्रावणीने नवीन पैठणी आणली. ताईने अंगात म्हणतो अंगणात पाना फुलाची रांगोळी काढली. पिक्चर दे उत्तरे पाहिजेत नाद खुळा. चला बाबांनो, चला चौथ्या प्रश्न जाऊ आपण. काय हो? क्रिया कशाची? काढण्याची. काढणारी कोण आहे? तैडी. ताई कोण झाली वाक्याचा? कर्ता झाली. आणि तैडी कर्ता जर असेल आणि कर्त्याला तुला इथं तृतीयचा प्रत्यय दिसायला लागला 1,00,000% तू कर्तरी असू शकत नाही. हा कोण काय? तुम्ही काढा. श्रावणीने नवीन पैठणी आणली. आणणारी कोण आहे? श्रावणी. म्हणजे श्रावणी पुन्हा सब्जेक्ट ऑफ द वर्ब. म्हणजे कोण? करताच. कर्त्याला प्रत्यय हे काय आहे म्हणजे तू सुद्धा कर्तरी असू शकत नाही. गेलो. पक्षी अंगणात दाणे टिपतात. क्रिया टिपण्याची. टिपणारे कोण आहेत? पक्षी. 1,00,000%. आता पक्षी करताय, कर्त्याला प्रत्यय नाही. मग 1,00,000% काय आहे? हा कर्तरी प्रयोग आहे. गडबड करायची नाही. वरी गेलो. डोंगरावर हिरवे गवत उगवले होते. उगवण्याची क्रिया आहे. उगवणार कोण आहे? गवत आहे म्हणजे करताय. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे 1,00,000% तू सुद्धा कर्तरी प्रयोग आहे. पण तुला सकर्मक का आकर्मक? आक्रमक शोधायचा आहे. खाली आलो. क्रिया टिपण्याची क्रिया दाण्यावर व्हायला लागली म्हणजे दाणे वाक्याचं कर्म आहे. म्हणजे हा कर्तरी आहे पण सकर्मक आहे. मग आम्हाला आकर्मक पाहिजे होतं. विशेष कट. उगवणारे कोण? गवत. उगवण्याची क्रिया गवतावर म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1च असणार आहे. गाडी पुढे जात असणार आहे. फास्ट. मार्दव या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. मार्दव पुरुषार्थ, कठोर, मृदुता, कोमलता. फास्ट. मार्दव या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. फास्ट ओळखायचा आहे. दना. मार्दव. मला माहित होतं तुमची उत्तर हीच असणार होती. मार्दव. मर्द को दर्द नाही होता. अगं माय टायरात घालून हाणला मग. म्हणून तुम्ही पुरुषार्थ म्हणलात काय? मार्दव हा शब्द मृदुता या अर्थाने असतो. पर्याय क्रमांक 3. मार्दव हे स्त्रियांसाठीच वापरलं जातं. तिच्या अंगी. पुढे
आनंदघन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सुर, पंकज, मरुत, अनिल. धना 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 फास्ट आहे. सुर, पंकज, मरुत, अनिल. दन 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 पटकन उत्तर द्यायचं. आनंद घन काय आहे? आनंद घन पटकन उत्तर द्यायचंय दादा. सूर, पंकज, मरुत, अनिल. चला 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 लवकर. आनंद घन म्हणजे काय? फर्स्ट दादा लवकर. सूर, पंकज, मरुत, अनिल. चुकून सुद्धा अनिल म्हणायचं नाही. अनिल समीर समीरन. अनिल समीर समीरन झाला असेल की आता पस्तूर लक्षात. अनिल समीर समीरन. पवन वायू मरुत वातवारा. पवन वायू मरुत वातवारा. पवन वायू मरुत वातवारा. अनिल समीर समीरन. अनिल समीर समीरन. पवन वायू मरुत वातवारा. सगळ्याचा अर्थ वारा आहे. आपला आनंद घन कुठंच आला नाही. मरुत म्हणजेच सांगितलं की आता वारा म्हणजे तू बी नाही. पंकज, पंक म्हणजे चिखल आहे. ज म्हणजे जन्मणार आहे. चिखलात जन्मणार. बेडूक. पंकज कमळ. पंकज सरोज नीरज अंबुज. पंकज सरोज नीरज अंबुज. राजीव नलिनी अरविंद. पंकज सरोज नीरज अंबुज. राजीव नलिनी अरविंद. पद्म कुमुद. सगळ्याचा अर्थ कमळ म्हणजे तू पण नाही. आणि मग आनंद घन ह्या शब्दाचा अर्थ असतो पोरांनो. देव सुर ईश प्रभू. देव सुर ईश प्रभू. अज अमर निर्जर निर्मिक. देव सुर ईश प्रभू. अज अमर निर्जर निर्मिक. अलग अलग आनंद घन सगळ्याचा अर्थ दनादनाच देव. कार्यक्रम क्लिअर. कार्यक्रम क्लिअर आहे का? गाडी पुढे नेऊ का? घे. सुनीलच्या जीवावरचा प्रसंग टळला. या वाक्यातला प्रयोग ओळखा. समापन कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे. फास्ट. सुनीलच्या जीवावरचा प्रसंग टळला. काय ओळखायचं? पुन्हा एकदा प्रश्न कशावर आला? पुन्हा एकदा प्रश्न प्रयोगावर आला. फास्ट. सुनीलच्या जीवावरचा प्रसंग टळला. समापन कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे. फास्ट फास्ट फास्ट. पटकन उत्तर द्यायचं. फास्ट 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 फास्ट. चला लवकर. त्याच्या जीवावरचा प्रसंग टळला. क्रिया कशाची? क्रिया टळण्याची आहे. टळणारा कोण? उत्तर मिळतंय प्रसंग. मग प्रसंगच झाला वाक्याचा कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे 1,00,000% प्रयोग कर्तरी आहे. 1,00,000% प्रयोग कर्तरी आहे. मग आता सकर्मक का कर्मक? टळणारा कोण? प्रसंग. काय टळतोय? प्रसंग. वाक्यात काय नाही? कर्म नाही. कर्म नाही म्हणजे अकर्मक आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. आवडले का? पुन्हा पुन्हा विचारतोय तुम्हाला दादा. काय आहेत का प्रश्न चांगले? हितनं वाटलं पाहिजे. हितनं 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 जर वाटलं प्रश्न सर खरंच चांगलं आहे तर पोरांनो खरं सांगतो लाईक करा. चांगल्या कमेंट करा. तुमच्या लाईक चांगल्या कमेंट हे मला बरोबर का नाही जास्त म्हणजे जास्त चांगल्या पोरांपर्यंत. तुम्ही बॅचेस जॉईन करावे असं काही नाही. तुम्हाला गरज नसेल नका बॅच जॉईन करू. पण जर वाटत असेल की याला मास्तर क्वालिटी क्वेश्चन घेऊन येतोय, त्याचं विश्लेषण सुंदर आहे आणि मास्तर जे समजावून सांगत आहे ते मला सोप्या भाषेतून मला समजतंय हे जर वाटत असेल तर कृपया करून लाईक करीत चला की. समजा आता हे लाईव्हला जी लेकर नाही, जी लेकर रेकॉर्ड मध्ये नंतर लेक्चर झाल्यावर बघतात पोरांनो तुम्ही कमेंट करीत चला की काकांनो. चांगलं चांगलं असं चांगलं वाटलं तर आणि पटलं तर शेअर बी करा. रामकृष्ण हरी. निष्कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा. निष्कांचन श्रीमंत आहे, गरीब आहे, चारित्र्यवान आहे, चारित्र्यहीन आहे. पिक्चर टाईप उत्तर द्या. निष्कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. श्रीमंत, गरीब, चारित्र्यवान, चारित्र्यहीन.
चला चला चला. निष्कांचन, श्रीमंत, गरीब, चारित्र्यवान, चारित्र्यहीन. उत्तर द्यायचंय, उत्तर द्यायचंय. निष्कांचन, निष्कांचन. द्या 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 द्या, उत्तर द्या. काहीही देऊ नका. शब्द दिसताना निष्कांचन आहे. खरा खरा शब्द संधीमध्ये आहे. निही म्हणजे काय? नाही. काय नाही? कांचन नाही. कांचन म्हणजे काय? सुवर्ण, हेम, हिरण्य. सुवर्ण, हेम, हिरण्य. कनक, कांचन, कनन. कनक, कांचन, कनन याचा अर्थ असतो पोरांनो सोने. काय नाही? सोनं नाही. ज्याच्याकडे सोनं नाही ते कोण आहे? गरीब आहे. चारित्र्याचा ह्याचा काय संबंध आहे? निष्कांचन. गाडी पुढे जात असते. तो गुरुजीला म्हणाला की उद्या शाळेला सुट्टी आहे. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे, गौण वाक्य आहे. नाद खुळा होऊन जाऊ द्या बरं कार्यक्रम. चला. तो गुरुजींना म्हणाला की उद्या शाळेला सुट्टी आहे. गणपती बाप्पा कवा येणार आहेत? केवळ मिश्र, संयुक्त, गौण. पटकन उत्तर द्या रे पोरांनो. धना धना उत्तर द्या. पुन्हा सांगतोय. गुरुजींना म्हणाला की उद्या शाळेला सुट्टी आहे. जर तुम्ही बघितलं तर तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. तो गुरुजींना म्हणाला एक क्रियापद, शाळेला सुट्टी आहे दुसरं क्रियापद. वाक्यामध्ये किती क्रियापद आहे? ती 2 आहे. ती मग 2 क्रियापद आहे म्हणजे तुझा शॉर्टच नाही. केवळ केवळ म्हणण्यासाठी वाक्यामध्ये एक आणि एकच विधान पाहिजे, एक आणि एकच क्रियापद पाहिजे. आता मिश्र आहे का संयुक्त आहे का गौण आहे? गौण वाक्य हा मिश्र वाक्यामधलाच एक भाग आहे म्हणजे तुझा विषय कट आहे. मग तर मिश्र का संयुक्त? मग ही कशावर ठरत आहे? ही 2 वाक्य कुणी जुळली त्याच्यावर ठरत आहे. गुरुजींना म्हणाला हे की आहे की. आणि हा की कुणाचा की? गुरुजींना म्हणाला. काय म्हणाला? त्याचं स्वरूप पुढे स्पष्ट केलंय. म्हणजे हे आहे ऐ पिंट्या, हे आहे स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. हे काय आहे? स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय आहे. बरोबर का नाही? तो गुरुजींना म्हणाला की मग स्वरूप बोधक उभयान्वयी अव्ययाने वाक्य जर एखादं जोडलेलं असेल तर ते वाक्य हे कसले वाक्य असते? मिश्र वाक्य असते. नाद खुळा. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात. अधोरेखित शब्दाचे वाक्य पृथक्करण ओळखा. हा कर्ता आहे, हे कर्म आहे, विधानपूरक आहे, विधेय विस्तार आहे. चला पुन्हा एकदा खूप IMP मस्त IMP वाक्य आहे. IMP प्रश्न आहे. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात. अधोरेखित शब्दाचे वाक्य पृथक्करण ओळखा. कर्ता, कर्म, विधानपूरक, विधेय विस्तार. फास्ट. चलो 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 28 मिनिटं झाली दादा. लवकर रे पोरांनो, लवकर 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 लवकर. सर कालची ऑफर बंद आहे का? आता कसं सांगू तुला पिंट्या? झाली, संपली ऑफर. किती असते होय? चला चला उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. यस, बंद आहे. सस्पिशियस ऍक्टिव्हिटी. थांबा थांबा बाबा थांबा, बाकीचा उद्योग करू नका. सस्पिशियस ऍक्टिव्हिटी. हा क्रिया कशाची? आवडण्याची. आवडणाऱ्या कोण? आवडणाऱ्या कोण? माळा. माळा झाला वाक्याचा कर्ता म्हणजे तुझा विषय कट. काय आवडतात? माळाच आवडतात म्हणजे वाक्यात काय नाही, कर्मच नाही म्हणजे तुझा विषय कट झाला. वाक्य कसलं? वाक्य सर अकर्मक आहे. बरोबर का नाही? जा ये उड बस चल निघ पळ फुट पळ. आवड, शोभ, निज, वाज कर्म नसतंय.
अकर्मक वाक्य आहे. मग अकर्मक वाक्यामध्ये जो कोण कर्ता आहे या कर्त्याच्या पूर्वी जे चतुर्थी विभक्तीतलं नाम असतं, बरोबर का, आहे का? सलाते सलानाते विभक्ती कसली आहे? चतुर्थी आहे. अकर्मक वाक्यामध्ये कर्त्याच्या पूर्वी असलेले चतुर्थी विभक्तीतले नाम विधान पूरक असते. पर्याय क्रमांक 3 विधान पूरक असते. कळाला कार्यक्रम? कार्यक्रम कळालेला आहे का? गाडी पुढे नेऊ का? ठीक आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार इतक्या वेळ थांबलात त्याच्याबद्दल. ऑफर आहे, फसवणार नाही तुम्हाला, ऑफर तर आहे, बरोबर. कारण राडा होऊन बसलेला आहे सगळा. आणि मग पोरांनो, तुमच्या माहिती करता, गावाच्या माहिती करता सगळ्यांसाठी सांगतो, आपली ऑफर ही ज्या दिवशी गणेश म्हणजे गणपती बसतात त्या दिवशी, तोपर्यंत ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. मी पुन्हा म्हणतोय, न भूतो न भविष्य, ती इतकी जबरदस्त ऑफर तुम्हाला देणार देणार देणार. कधी देणार? गणपती ज्या दिवशी आगमन होतात त्या दिवशी. ऑफरची घोषणा त्याच्या आदल्या दिवशी. तोपर्यंत तुम्ही बिनधास्त हा नंबर सेव्ह करून ठेवा. हा नंबर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. मी पुन्हा सांगायला लागलोय, मी पुन्हा म्हणतोय तुम्हाला, काय न भूतो न भविष्यती असली जबरदस्त ऑफर देतो. नाद खोळा तुम्ही सुद्धा म्हणले पाहिजे, होय आयला मस्तरला मानलं पाहिजे. ओके, थांबू का मग इथं? झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. तुमची रजा घेतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. पुन्हा विनंती करतो, लेक्चर आवडलं असेल, कंटेंट क्वालिटीचा असेल, पिक्चर टाईप म्हणतोय मी तुम्हाला, कृपया करून आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपल्या लेक्चरची लिंक शेअर करत चला. नवीन असताल चॅनलला, सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल, सबस्क्राईब करा, फुकाट असते. त्याच्या शेजारी जी घंटीचं चिन्ह दिसतं त्याला बेल आयकॉन म्हणतात, त्याला क्लिक करून ठेवा, म्हणजे कोणत्याही लेक्चरचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल. गोष्ट दुसरी, जर तुम्हाला वाटत असेल की मी सर मराठीमध्ये कच्चा आहे, मला मराठी जमत नाही, पिक्चर टाईप बॅच जॉईन करा. पैकीच्या पैकी मार्क द्यायची जबाबदारी माझी. गोष्ट 2, ऑलरेडी जर तुम्ही इतर ठिकाणी बॅचेस लावलेल्या असतील तरी सुद्धा एक टेस्ट म्हणून बुदली सरची बॅच एकदा घेऊन बघा. भले ऑफर मध्ये घ्या, गणपतीच्या आगमना दिवशी बघा तर ट्रायल मारून, बरोबर ना. हा सूर्य हा जय तर बघा एकदा, मार्कच मार्क. धन्यवाद, थांबतो. भेटू उद्याच्या सेशन मध्ये रात्री 9 वाजता. तोपर्यंत बाय बाय.